राज्यात महायुतीचं दुसरं सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्त्व सातत्यानं कमी होत गेलेलं आहे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेले अनेक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केलेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या अनेक योजना आज चक्क मृतावस्थेत गेलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना आजवर धक्क्यावर धक्के दिले आहेत आणि असे धक्के देणं आजही सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक मोठा धक्का दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मंजूर करण्यात आलेले तब्बल 11 तलाव संवर्धन प्रकल्प या सरकारनं आता रद्द केलेले आहेत. इतकंच नाही तर त्यासाठी दिलेला निधी सुद्धा व्याजासह वसूल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळं कुछ तो गडबड है, शिंदे यांचे तलाव फडणवीसांनीच बुजवले अशा प्रतिक्रिया आता मंत्रालयामध्ये सुरू झालेल्या आहेत, उमटू लागलेल्या आहेत. 16 फेब्रुवारी रोजी सुकाणू समितीच्या बैठकीत तलाव संवर्धन योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्यात 5 प्रस्ताव राज्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार तयार करण्यात आले नसल्याचं निदर्शनास आलं. उर्वरित 9 प्रकल्पामध्ये अर्ज सादर केल्यानंतर 2 वर्षाहून अधिक काळ उलटून गेला तरी सुधारित अहवाल सादर करण्यात आले नव्हते. त्यामुळं फडणवीस सरकारने त्या प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली. त्यातील तब्बल 11 प्रकल्प एकनाथ शिंदे सरकारच्या काळामधील आहेत. पंकजा मुंडे मंत्री असलेल्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं हा आदेश जारी केलेला आहे. या 11 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे 244.15 कोटी रुपये होता. त्यापैकी 73.31 कोटी रुपये आधीच वितरित करण्यात आलेले होते. जलस्रोतामधील गाळ काढून त्याचं पुनरुज्जीवन करणं, प्रदूषणावर नियंत्रण आणणं, पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवणं आणि स्थानिक परिसंस्था जपणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. रद्द करण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये लातूरमधील मुक्तेश्वर, समतानगर आणि औसा तलाव, रायगडमधील कर्जत इथल्या वडप तलाव, बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं परमपोक तलाव, अलिबागमधील बेलोशी तलाव आणि जळगाव जिल्ह्यातील 40 गाव परिसरातील कळमळू, विसापूर, देवळी आणि ब्राह्मण शेवगे या तलावांचा समावेश आहे. हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी फार मोठा धक्का मानला जातो आणि हा धक्का देवेंद्र फडणवीस सरकार आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांनी दिलेला आहे. मित्रहो, धन्यवाद. जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी एक अपेक्षा आहे. पुन्हा भेटू. नमस्कार.